गुड मॉर्निंग मित्रांनो, तर हा लोक तिसरा असणार आहे आपल्या या चॅनलवरती। तर मी मित्रांनो माहिती का, मी आहे आता घरी आणि तुम्हाला मी आपली यूट्यूब जर्नी दाखवायचा आणि सांगायचा मी प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा मी एका ग्रुपमध्ये काम करत होतो। म्हणजे सर्वजण होतं रे, स्मिथ म्युझिक, हे बघा एखादा उलटा दिसेल तर ते हे टी शर्ट त्या ठिकाणचा मी बनवलं होतं। ओके, तर माहिती का, म्हणजे पण असं प्रयत्न आम्ही केला की जरा ग्रुप मस्त होईल असं। स्मिथ म्युझिक तुम्ही पहिला लागेल तर मी सर्च मारून जर बघायचा प्रयत्न करा, अजूनपर्यंत आहे ते यूट्यूब चॅनल। त्याच्यामध्ये परिसरांचं होतं, त्याच्यामध्ये सर्वच होतं आम्ही कलाकार। म्हणजे मी तर कलाकार नव्हतो, मी डायरेक्शनमध्ये होतो। त्याच्यामुळं मला या गोष्टीतलं थोडंसं ॲक्टिंग वगैरे मला काही जास्त जमलीत नाही। त्याच्यामुळं हां, तुम्ही स्मिथ म्युझिकला जाऊन बघा, सगळ्यांची गाणी असतील। रोशन होता त्या ग्रुपमध्ये, सगळं पहिला बॅकग्राऊंड डान्सर होते। रोशन झाला सिंगरमध्ये, त्याचा पहिला सॉन्ग जे आम्ही इथं या आपल्या कंपनीमध्ये, जिथं आता कंपनीमधले त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला। त्या ठिकाणी शूट केलं तर आम्ही, हातात रुमाल लाल लाल लाल, ते पहिलं सॉन्ग आमचं, म्हणजे त्याचं करिअरचं पहिलं सॉन्ग आणि ते आम्ही शूट केलं। तर म्हणजे आम्ही इथूनशी आमची जे यूट्यूब लाईन जर्नी आहे ती आम्ही इथूनशी शूट म्हणजे चालू केली। तर त्याच्यानंतरपासून स्टार्ट झाली ती अजूनपर्यंत, म्हणजे माहिती का, मध्ये जरा स्टॉप केली कारण काही कारण असतं। तुम्हाला ते कारण नंतर सांगेन, मला एका दिवशी कोणत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला। म्हणजे आमची ही जर्नी स्टार्ट केली होती। हा पहिलं सॉन्ग आम्ही जिथे शूट केलं ना, त्या रोशन भाईचा, तिथे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला। ठीक आहे, तर त्याचं पहिलं सॉन्ग म्हणजे हातात रुमाल लाल लाल लाल। त्याचं मी लागेल तर बॅनर, एक छोटंसं बॅनर का नाही पण मी स्क्रीनवर द्यायचा मी प्रयत्न केला। ठीक आहे, जाऊन तुम्ही बघू शकता पहिलं सॉन्ग त्याचं हातात रुमाल। त्याच्यानंतर मग साक्षी पण त्या ग्रुपमध्ये होती, साक्षी डोंगरे आपली। तर बरेचसे कलाकार जे होते, मी छोटे छोटे व्हिडिओ पण आहे पण मी या आपल्या व्हिडिओमध्ये द्यायचा मी प्रयत्न करेन त्याच्यामध्ये। तर बरेच ते कसे नेहमी म्हणजे कलाकार होते, त्याच्यामुळं त्यांचे व्हिडिओ नेहमी यायचे, त्याच्यामुळं ते आज पॉप्युलर आहेत। मी जास्त करून मी काय झालं, मी टेक लाईनमध्ये होतो पहिल्यापासून, म्हणजे मोबाईल इंजिनिअरिंग केली त्याच्यापासून मग मोबाईल लाईनमध्येच घुसलो। त्याच्यामुळं या सोशल मीडियामध्ये फार कमी प्रमाणे आहे। त्याच्यामुळं अजूनपर्यंत येतात पोरं, भेटून जातात, तर बरं वाटतं की जर सर्व पहिलीची पोरं आपल्या याच्यातून म्हणजे आपल्या ग्रुपमधून निघाली की आज कुठे ना कुठे काही ना काही करतात, बरं वाटतं या। आज कधी कधी भेटतात तर दूर हात केला तरी पण काय हरकत नाही, दादा आहेस असं, आज बरं वाटतं। ठीक आहे, तर हा आपला छोटीशी काय नाही पण छोट्याशा शब्दामध्ये तुम्हाला म्हणजे सांगायचा मी प्रयत्न केलेला तर यूट्यूब जर्नी कशी होती। आणि त्या यूट्यूब जर्नीमध्ये बरेचसे कलाकार आपले मित्रमंडळी होते, आज त्यांच्यासोबत ते आहेत ते चांगली पोझिशनवरती, आणि आज मी आहेच आपल्या झोपडीमध्ये। तर एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या भावाला जे पण सपोर्ट लागेल मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओच्या स्वरूपात तुम्ही करू शकता, आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा। नवीन चॅनल आहे, त्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करायचं, जास्तीत जास्त आपली फॅमिली मोठी होऊन जाऊ दे। तर जेवढी फॅमिली मोठी झाली तेवढं माझं आपलं हे झोपडं मी चांगलं बनवू शकतो, बेस एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना। ठीक आहे, तर असेच व्हिडिओ आपल्या डेली लाईफमध्ये मी काय करतो हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो। ठीक आहे, तर अजून तो व्हिडिओ शूट करायचा बाकी आहे, आणि हा माझा अवतार आणि हे पहिली आठवण म्हणून यार अजूनपर्यंत ठेवलेली मी ती, हे फाटलंय तरी पण चालतंय आपल्याला। ओके गाईस, चलो आता डायरेक्ट तयारी करूया, आता ड्युटी ओपन आहे। One hour later. भागणार बाबा